काही प्रवास फक्त ठिकाणं दाखवून संपत नाहीत, ते मनात आठवणींचा एक कोपरा कायमच तयार करून जातात. नमस्कार मित्रांनो, मी नूतन तुमची फौजी पत्नी आणि स्वागत आहे माझ्या नूतन फौजी पत्नी चॅनेलमध्ये. आपण कोकण महाबळेश्वर प्रवास मालिकेच्या शेवटच्या भागात तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण मुरुड गाव, प्रतापगडाचं दुरून दर्शन, शिवकालीन दगडी पूल आणि घाटातील सुंदर प्रवास अनुभवला आणि आता आम्ही पोचलो होतो महाबळेश्वरच्या गजबजलेल्या संध्याकाळी. संध्याकाळची वेळ, थंडगार हवा, डोंगरांवरून हळूहळू उतरू लागलेलं धुकं आणि पर्यटकांनी भरलेलं महाबळेश्वर मार्केट पाहिल्याच क्षणी जाणवलं, महाबळेश्वर कितीही वेळा पाहिलं तरी त्याची मजा वेगळीच असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानं, रंगीबेरंगी वस्तू, स्ट्रॉबेरी प्रॉडक्ट्स, हस्तकला, लाकडी वस्तू आणि पर्यटकांची सततची लगबग. आम्हीही निवांत चालत चालत बाजार फिरायला सुरुवात केली. प्रत्येक दुकानं काहीतरी आकर्षित करत होतं, पण खरं सांगायचं तर इथे बऱ्याच वस्तूंचे दर थोडे जास्तच वाटले. फिरताना खूप काही गोष्टी आवडल्या, पण प्रत्येक गोष्ट घ्यावी असं वाटूनही बजेटचा विचार करावा लागतो. म्हणून आम्ही फक्त छोट्या आठवणी घेतल्या, एक सुंदर लाकडी कंगवा आणि मुलांसाठी जेली चॉकलेट. किंमत मोठी नव्हती, पण या वस्तूंमध्ये या प्रवासाची आठवण कायम राहणार होती. दरम्यान मुलं गाडीत शांत झोपली होती, पूर्ण प्रवासाच्या दिवसाच्या थकव्यामुळे दमली होती आणि म्हणून मी आणि माझी बहीण पटकन बाजारातून फेरफटका मारून आलो. आई झाल्यावर अशी धावती भटकंतीही कधी कधी खूप मोठी मजा देऊन जाते. काही मिनिटांतच आम्ही खूप काही पाहून घेतलं आणि पुन्हा मुलांकडे परतलो, कारण प्रवास कितीही सुंदर असला तरी मुलं सोबत असली की त्यांचाच विचार आधी येतो. महाबळेश्वरला आलो आणि वेण्णा लेक पाहिला नाही असं कसं होईल, म्हणून पुढचं ठिकाण होतं वेण्णा लेक. रस्त्यातून जाताना सतत गाड्यांच्या रांगा दिसत होत्या. समर व्हॅकेशन, हिल स्टेशन आणि हजारो पर्यटक, म्हणून वाहतूक खूपच होती. जशी जशी आम्ही वेण्णा लेकच्या जवळ पोचलो तशी गर्दी आणखीच वाढत गेली. खरं तर आम्हालाही बोटिंग करायची इच्छा होती, पाण्यावर शांत फिरण्याचा अनुभव घ्यायचा होता, पण मुलं सोबत असल्यामुळे आणि प्रचंड गर्दीमुळे आम्ही तो विचार पुढे ढकलला. कधी कधी प्रवासात प्रत्येक गोष्ट करता येत नाही आणि तेही स्वीकारावं लागतं आणि म्हणूनच आम्ही वेण्णा लेकचं सौंदर्य दुरूनच अनुभवत होतो. पाण्यावर पडलेलं संध्याकाळचं प्रतिबिंब, लेकभोवतीची गर्दी आणि डोंगरातून येणारी थंड हवा, दृश्य खूपच सुंदर होतं. वेण्णा लेकचं सौंदर्य पाहून खूपच छान वाटत होतं, पण त्याचा आनंद आम्ही दुरूनच अनुभवत होतो. पाण्यावर पडलेलं संध्याकाळचं प्रतिबिंब, लेकभोवतीची गर्दी आणि डोंगरातून येणारी थंड थंड हवा. खूप थंडी वाजत होती, एवढा कडक उन्हाळा होता. थोड्या वेळापूर्वी खूप गरम होत होतं आणि ह्या लेकजवळ आल्यानंतर अतिशय थंडी वाजत होती आणि हे दृश्य खरंच खूप सुंदर होतं. बोटिंग नाही करता आली, पण मुलांसाठीचा दुसरा आनंद तयार होता, तिथल्या राईड्स. झोपेतून उठल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा उत्साह दिसत होता. राईड्स पाहताना त्यांचा आनंद द्विगुणित झाला. मी काही माझ्या श्रीनेला घेऊन त्यालाच खेळवत होती आणि आमच्या फौजींनी माझ्या बहिणीच्या छोट्या पिल्लूला घेतलं होतं आणि माझी बहीण म्हणजे प्रणू आणि प्रणूच्या मावशीनं राईड्स खूप छान एन्जॉय केल्या आणि ह्याच राईड्स पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. त्यांचं हसणं, त्यांचा उत्साह आणि त्यांना मजा करताना पाहणं हेच आमच्यासाठी त्या दिवसाचं खरं आकर्षण होतं. कधी कधी पालक म्हणून आपण स्वतःसाठी नाही तर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी प्रवास करत असतो आणि तो आनंद त्या क्षणी आम्हाला भरभरून मिळाला. वेळ मात्र हळूहळू पुढे सरकत होती. सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि आता परतीच्या प्रवासाची वेळ आली होती. महाबळेश्वर मागे पडू. हे दिवस इतक्या लवकर का संपतात? काही दिवसांपूर्वी या प्रवासाची फक्त योजनाच होती. तिकीट, बॅगा, उत्साह
उत्सुकता आणि आज तेच दिवस आठवणी बनून मनात साठले होते. मुरुडचा प्रवास, कोकणाची हवा, आंबापोळी, कौलारू घरं, घाटातील वळणं, प्रतापगड, शिवकालीन पूल, महाबळेश्वर, वेदना लेक आणि मुलांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण सगळं डोळ्यासमोरून जात होतं. काही प्रवास पुन्हा करता येतात, पण तोच क्षण, तीच माणसं आणि त्या वेळच्या भावना पुन्हा कधीच तशा मिळत नाहीत. म्हणूनच प्रवासात फोटो काढा, व्हिडिओ काढा, पण त्या क्षणांना मनातही साठवा. कारण नंतर आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो, पण तो काळ परत आणू नाही शकत. आणि या सुंदर आठवणींसोबत आमचा हा प्रवास इथे संपतो. तुम्हीही तुमच्या कुटुंबासोबत असे प्रवास करत असाल तर त्या क्षणाचा आनंद मनापासून घ्या. कारण वेळ निघून गेल्यावर आठवणीच आपल्यासोबत राहतात. आणि शेवटी फक्त एवढेच म्हणेन, फिरायला जात राहा, नवीन ठिकाणं पाहत राहा, आणि पण प्रत्येक प्रवासातून आठवणी घेऊन परत या. कारण काही प्रवास संपतात, पण त्यांची आठवण आयुष्यभर सोबत चालत राहते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नव्या प्रवासात, नव्या आशेसोबत, नव्या भावनेसोबत, नव्या अनुभवासोबत. तोपर्यंत मी नूतन फौजी पत्नी. जय हिंद. नूतन फौजी पत्नी चॅनेलला सबस्क्राईब करा. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.